चला इंग्रजी शिकूया. चॅनलचं नाव आहे इंग्लिश फॉर करिअर. का बरं? कारण जर करिअर परफेक्ट करायचं असेल तर इंग्लिश आली पाहिजे. परंतु चिंता करू नका, आज एक सुंदर मी स्टोरी सांगणार आहे. ती स्टोरी मिक्स राहील इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण, कारण दोन्हीचं काय अंडरस्टँडिंग किंवा समजणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी या माध्यमातून किंवा या स्टोरीच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया इंग्रजी सुधारण्याचा. हा चॅनल मुद्दाम आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी लॉन्च केला आहे, जेणेकरून आपले विद्यार्थी कुठेच कमी पडू नयेत. कारण इंग्रजी जर आली तर जॉब कन्फर्म असतो, इंग्रजी जर आली तर पर्सनॅलिटी परफेक्ट होते आणि करिअरसुद्धा परफेक्ट होतं आणि कॉन्फिडन्स वाढतो. सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे इंग्रजी आली पाहिजे. एक तुम्हाला मी सुंदर स्टोरी सांगणार आहे. मध्ये इंग्लिश मी सांगेन आणि काही प्रमाणात मराठीत सांगेन. दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं आहे, जितकं तुम्ही ऐकाल तेवढं तुम्ही बोलाल. सिंपल लॉजिक आहे. तुम्ही लहान लेकरू ऐकतं पहिले, नंतर बोलतं. तसं इंग्रजी सुधारण्यासाठी पहिले ऐकलं पाहिजे, नंतर ऑटोमॅटिक बोलता येतं. पण समजणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी म्हटलं ही स्टोरी राहणार. स्टोरी का? कारण स्टोरीमध्ये इंटरेस्ट येतो. जसं पोटाला अन्न पाहिजे तसं डोक्याला खाद्य पण पाहिजे, म्हणजे विचार पण पाहिजे, चांगली स्टोरी किंवा मोटिवेशन पण पाहिजे. आणि त्यासाठी आपण या माध्यमातून पर्पज नंबर 1 काय होईल, इंग्लिश विल बी इम्प्रूव्ड. अँड पर्पज नंबर 2, ऑफकोर्स यू विल गेट सम फूड टू युअर ब्रेन. बरोबर आहे. तर काय झालं, एका कंपनीमध्ये वन्स इन अ सर्टन सिटी देर वॉज अ कंपनी. एका शहरामध्ये एक कंपनी होती अँड देर वॉज अ लिफ्ट. त्या कंपनीमध्ये काय होती, एक लिफ्ट होती. मग ती लिफ्ट काय करायची, इट वुड कॅरी द पीपल टू द सर्टन फ्लोअर. लोकांना त्यांच्या फ्लोअरवर किंवा त्या कंपनीमध्ये अपडाऊन करायची. परंतु काय झालं, वन डे द कंपनी पीपल कंप्लेन टू देअर कंपनी दॅट लिफ्ट इज नॉट वर्किंग प्रॉपरली. कंपनीच्या लोकांनी तक्रार केली की लिफ्ट बरोबर काम करत नाहीये, इट इज स्लो, ती स्लो आहे. नाव कंपनी मॅनेजर डायरेक्टली कॉल टू द लिफ्ट कंपनी. कंपनी मॅनेजरने कॉल कोणाला केला, लिफ्ट कंपनीला, कंप्लेनिंग दॅट द स्पीड इज लो. इमिजिएटली द लिफ्ट कंपनी केम, टेक्निशियन ऑर मेकॅनिक केम टू चेक द लिफ्ट. त्यांनी पुन्हा टेस्ट केली, लिफ्ट बरोबर होती आणि इट वॉज वर्किंग व्हेरी प्रॉपरली. आणि त्यांनी त्या प्रकारचं रिमार्क पण देऊन टाकलं. तरीसुद्धा काही दिवसानंतर पुन्हा त्या कंपनीच्या एम्प्लॉईजनी जे काही काम करायचे त्यांनी कंप्लेन केली की लिफ्ट काम करत नाही. आता पुन्हा एकदा नेक्स्ट टाइम वन्स अगेन द कंपनी मॅनेजर कंप्लेन टू द लिफ्ट कंपनी. मग त्या लिफ्ट कंपनीमध्ये दे अरेंज स्मॉल मीटिंग. त्यांनी एक मीटिंग अरेंज केली आणि त्या ठिकाणी मेकॅनिक किंवा टेक्निशियननं रिपोर्ट दिला की लिफ्ट इज वर्किंग ॲट गुड कंडिशन. मग प्रॉब्लेम काय आहे, बराच वेळ विचार केल्यानंतर तिथे देर वॉज अ सिनियर पर्सन. एक एक व्यक्ती असतो सिनियर, आणि त्या कंपनीमधला थोडासा एज किंवा समजा त्याला काय म्हणतो आपण, एक सिनियर व्यक्ती. त्यांनी ही हॅड एन आयडिया, त्याने कल्पना सुचली. त्यांनी सांगितलं आपण एक काम करूया, वी विल पेस्ट ऑर व्हॉट आय वुड से 2 मिरर्स इन द लिफ्ट. लिफ्टमध्ये आपण 2 मिरर लावूया, आरसे लावूया. बाकीच्या लोकांना प्रश्न पडला व्हॉट इज द सोल्युशन. त्याने म्हणले लेट चेक, चिंता करू नका, आय एम शुअर दिस सोल्युशन विल वर्क. ठीक आहे. अँड दे पेस्टेड 2 मिरर इन द लिफ्ट. त्या लिफ्टमध्ये काय केलं, 2 मिरर लावले. आता काय झालं, कंप्लेन स्टॉप. कंपनीचे एम्प्लॉईजनं कंप्लेन सोडून दिलं. आता कंप्लेन येत नव्हती आणि बोथवर हॅपी. मग झालं काय माहिती आहे का, जेव्हा आता नेक्स्ट टाइमला जेव्हा कंपनीचे एम्प्लॉईज खाली येऊ लागले किंवा वर जाऊ लिफ्टनं, आता त्यांना रिकामा वेळ नव्हता. दे यूज टू चेक देअर इमेज. त्या मिररमध्ये काय होईल, स्वतःच्या इमेज पाहू लागले, प्रतिमा पाहू लागले, अँड दे वर बिझी. आणि त्यावेळेला त्यांना कळत नव्हतं की आपला फ्लोअर केव्हा आला. आणि त्याच्यामुळे त्यांना ते लिफ्टची स्पीडकडे लक्ष नव्हतं. आणि कारण त्यांचं लक्ष कुठं होतं, त्यांच्या इमेजकडे किंवा त्या आरशात जे पाहायचे त्याच्याकडे लक्ष होतं. दी स्टोरी गिव्ज अ वंडरफुल मेसेज. हे असंच असतं, जेव्हा आपलं मन रिकामं असतं, वेन आवर माइंड इज एम्प्टी, इट थिंक्स, रिथिंक्स, हॅज नेगेटिव्ह आयडियाज, डिप्रेशन, अँझायटी, टेन्शन एक्सेट्रा. जेव्हा आपलं मन रिकामं असतं तर हे अशा प्रकारचे कार्यक्रम करत असतो. When our mind is empty, it starts overthinking. There is anxiety, there is tension, etc. पण जेव्हा आपलं मन बिझी असतं, when it is busy in task. त्यावेळेस त्याला अशा कामाची किंवा अशा गोष्टीची त्याला म्हणजे तो बिझी नसतो किंवा त्यावेळेस टेन्शन अँझायटी नसतं, कारण मन बिझी असतं. त्यामुळे मॉरल काय स्टोरीचं, आपल्या मनाला नेहमी बिझी ठेवायचं. वेन वी आर बिझी वी आर नेव्हर लेझी. करेक्ट. त्यामुळे ज्याचं मन किंवा जे व्यक्ती स्वतःला बिझी ठेवतात त्यांना कधीच अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. त्यांना एकांतपणा किंवा टेन्शन किंवा चिंता, भय कधीच नसतं, कारण ती बिझी आहेत. अँड दॅट्स वाय आपण आपल्या मनाला नेहमी बिझी ठेवायला पाहिजे, स्वतःला बिझी ठेवलं पाहिजे, म्हणजे बाकीचे प्रॉब्लेम
आपल्याला टच करत नाहीत. दॅट्स वाय इट इज सेड एम्प्टी माइंड डेविल वर्कशॉप. रिकामं मन शैतानाचं घर. अँड आय एम शुअर यू मे हॅव लाईक दिस स्टोरी. स्टोरी कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. ऑल युअर कॉमेंट्स आर वेलकम. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल. माझ्या बेनिफिटसाठी नाही, पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. मीनवाईल आय टेक केअर काइंडली. हॅव अ ग्रेट टाईम. बाय.